नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण म्हणतात ना रानातला रानमेवा, हा रानातला रानमेवा मैत्रिणो बनवणार आहे. आता तुम्ही ओळखलं का नाही तरी मी नाव सांगते तुम्हाला. ही एक कुरडूची भाजी, अगदी अप्रतिम अशी चव लागणारी ही एवढी पौष्टिक अशी भाजी ही कुरडूची. चला मस्त आज शेतातून खुरपता घेऊन आलेली आणि आता आपण ती मस्त अशी निसून घ्यायची. निसूनही कशी घ्यायची, जास्त लांब तिचे दांडे वगैरे घ्यायचे नाही, फक्त पाला घ्यायचा. आणि तसं म्हणायला ती कवळीच असती. पुढचा शेंडा आणि पाला हे संपूर्ण असं निसून घ्यायचं. भाजी बी अशी आहे की खूप पटकनी मैत्रिणो ही निसून होती बरं का. हिला अजिबात दुसऱ्या भाज्यांसारखा टाईम लागत नाही. हे बघा, अशा पद्धतीने ही निसून घ्यायची. संपूर्ण भाजी आपली निसून झालेली आहे मैत्रिणो, पाहू शकता तुम्ही, अगदी छान. आणि कसं आहे, रानातला रानमेवा आता तिला आपण आता याच्यात पाणी ओतूया, अगदी भरपूर पाणी ओतायचं आहे. हे बघा, इथं मी 2 तांबे पाणी ओतलेलं आहे. आणि भाजी आपल्याला आता ही एक वाफ काढून घ्यायची बरं का. मस्तपैकी त्याची एक वाफ काढून घ्यायची, कारण की त्याचं म्हणतात ना असं खराब पाणी वगैरे ते संपूर्ण निघून जातं, वास वगैरे येत नाही. आणि अगदी साधारण एक वाफ काढून घ्यायची. बघा, छान अशी एक वाफ निघालेली. बघा, पाण्याचा रंग बी किती चेंज झालेला आहे, त्याची माती बी ती संपूर्ण पडून जाती. आणि हा रानातला रानमेवा काय एक वाफ काढूनच घ्यायला लागते. तर चला आता पुढच्या तयारीला लागूया आपण. मस्तपैकी इथं तेल टाकूया. पण ह्या भाजीला मैत्रिणीनं थोडंसं जास्तच तेल टाकायचं. हिला जेवढं तेल असेल तेवढी ही भाजी खूप छान लागते, चवीला बी खूप अप्रतिम लागते. पहा, आता तेल आपल्याला हे तापून द्यायचं आहे. बघा, अगदी मस्तपैकी तेल तापून द्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मी इथं जिरी मोहरी दोन्हीही टाकणार आहे मैत्रिणीनो. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही जिरी मोहरी टाकून द्यायची आहे. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्यात आपल्याला. हिरव्या मिरच्या तुम्ही टेचून टाकल्या तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि तसं जर सांगायचं म्हणलं तर टेचून टाकल्यावर अगदीच अप्रतिम अशी चव येते. पाहू शकता, मिरच्या अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायच्या बरं का. मस्त अशा मिरच्या तडतडून त्याच्यानंतर आहे ना, मी अगदी भरपूर सारा लसूण घेणार आहे. आणि लसूणसुद्धा तोसुद्धा गोट्याने टेचणार आहे. तुम्हाला दिसतच असेल, मी लसूण हा गोट्याने टेचते. अगदी बारीक करून गोट्याने टेचून आपल्याला तो संपूर्ण लसूण ह्याच्यात घालायचा. टेचून का घालायचं, कारण की त्याचा मस्तपैकी असा वास वगैरे आपल्या भाजीला अगदी छान लागतो. आणि भाजी ही खूप छान लागते मैत्रिणी, खूप चवदार लागते ही कुरडूची भाजी. तुमच्या सर्व भाज्यांना म्हणतात ना ही मागे सारीन, एवढी भारी लागते मैत्रिणी. रानातला रानमेवा ज्यावेळेस आपण रानात येतो त्याच वेळेस तो समजतो की रानातला रानमेवा कसा असतो खायला. आणि भरपूर सारे रानातले रानमेवे भेटतात खायला, पण म्हणतात ना ते गावाला आल्यावरच कळतं मैत्रिणींनो. हे बघा, आता भरपूर सारा कांदा बी टाकला. इथं मी 3 कांदे घेतले होते, थोडे बारीक होते म्हणून मी थोडे जास्त कांदे चिरले. पण मला जेवढा टाकायचा मी तेवढा टाकलेला आहे. ज्याला जेवढा कांदा असेल तेवढी ती भाजी अगदीच अप्रतिम अशी चवदार भाजी होती बरं का. कांदा अगदी सॉफ्ट झालेला आहे, पाहू शकता तुम्ही इथं. त्याच्यानंतर मी दाणेदार कूट हा सुद्धा त्याच्यात टाकणार आहे. पाहू शकता, दिसत असेल तुम्हाला दाणेदारच कूट आहे. हा कूटसुद्धा मी परतून घेणार आहे अगदी छान पद्धतीने. मस्त असा हा कूट परतून घ्यायचा मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा, म्हणजे काय होतं, त्या कुटाची बी एक चव अशी कुरकुरीत आपली लागती बरं का. अप्रतिम अशी चव लागती. आणि खायला बी त्या भाजीसोबत हा शेंगदाण्याचा कूट त्याच्यात असला की भाजी बी अगदी चवदार लागते. चला आता चवीनुसार मी इथं लगेच मीठ टाकून घेते. मीठ कसं आहे, आपल्या सगळ्याला लागण व्यवस्थित, अगदीच सगळ्याला पांगून जाईन मीठ ते. हे बघा, आता ही भाजी अगदी स्वच्छ अशी पिळून घेतलेली आहे, धुवून. अशी सुट्टी भाजी करून ही टाकायची बरं का.
पण पाहू शकता मी एक वाफ काढूनसुद्धा तिचा रंग अजिबात ढवळला नाही, जसून तसा हिरवीगार भाजी. मैत्रिणीनो, भाजी ही हिरवीगारच राहणार आहे अगदी शेवटपर्यंत, पाहू शकता. आता ही भाजी आपण संपूर्ण अशी मिक्स करून घेऊया बघा. एवढी छान भाजी होती ही, खूप छान मैत्रिणीनो. आणि रानातला ताजा ताजा हा रानमेवा एवढा भारी लागतो, खरंच खूप भारी लागतो. चला आता पूर्ण भाजी मी हलवून घेते. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण हलवायची की आपला कांदा, शेंगदाण्याचा कूट, मिरची हे संपूर्ण त्याला लागलं पाहिजे. आणि आता आपण म्हणू ही हलवली बाई झाली, तसं नाही. आता ह्या भाजीतसुद्धा आपल्या चव बसायला पाहिजे, त्याची संपूर्ण म्हणतात ना आपल्या कांद्या, लसणाची, मिरचीची, मिठाची चव ह्या भाजीला लागायला पाहिजे. मग ती कशी लागायला पाहिजे हे सुद्धा मी सांगणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. मैत्रिणी, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि खरंच मला सपोर्ट करा मैत्रिणीनो. खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची. 1 मिनटं आहे का, मी इथं वाफ काढून घेते. ही वाफ काढून घेतली ना मैत्रिणीनो की आपल्या त्या भाजीला संपूर्ण चव लागते. पहा बरं किती छान अशी मस्त अशी एकदम अशी चपचपीत ही भाजी झालेली आहे. आणि खरंच खूप छान चव, खूप अप्रतिम लागते एक वाफ काढून घेतल्यावर ह्या भाजीची. आता आपली ही भाजी मैत्रिणीनो अगदीच तयार झालेली आहे बरं का, पाहू शकता तुम्ही. पहा आता अगदीच फास्ट गॅस करून मी जरा थोडीशी तिला हलवते मैत्रिणीनो. भाजी आपली अगदीच तयार झालेली आहे आणि मी तिला आता तुम्हाला काढून बी दाखवणार आहे. खूप सुंदर दिसते. इथं तेलाची कढई आहे छोटी, मी त्याच्यातच ही भाजी काढून दाखवणार आहे मैत्रिणीनो. पहा, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता, कोणत्या गावातून बोलता, शहरातून बोलता, हे सुद्धा मला सांगा की मलासुद्धा कळेन की माझा व्हिडिओ कुठं कुठं पोचतो आहे मैत्रिणीनो. पहा भाजीचा रंग बी जसून तसाच आहे. आणि ही भाजी खरंच खात जा, खूप पौष्टिक, हेल्दी, शरीराला खूप चांगली असती खायला. पहा अगदी संपूर्ण भाजी मी काढलेली आहे आणि अगदी 4-5 माणसांना पुरण एवढी भाजी आहे ती. खूप छान, चव बी खूप अप्रतिम. पहा अगदी मराठमोळ्याची ही गावरान भाजी तुम्ही नक्कीच मैत्रिणीनो अशी करून पहा आणि आवडली तर मला नक्कीच सांगा. पहा काय सुंदर दिसते. मग आपण चला उद्या भेटूया मैत्रिणीनो. बाय.